पहिल्याच प्रयत्नात सहज असे बनवता येणारे तांदळाचे खिचे पापड आज आपण बनवणार आहोत। तशा सालपापड्या करायला भरपूर वेळ लागतो, पण त्याच्याही पेक्षा अप्रतिम असा हा पापड बनतो। तुम्ही तळून किंवा भाजूनही हा पापड खाऊ शकता। असे हे रंगीबेरंगी तांदळाचे खिचे पापड तर मुलांना खूपच आवडतात। हा पापड 4 ते 5 पट फुलतो। खायला खुसखुशीत, चवीला अप्रतिम असे हे तांदळाचे खिचे पापड 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आपण आज तांदळाचे पापड बनवणार आहोत, तर त्यासाठी असे बारीक गिरणीमधून तांदूळ रेशनिंगचे दळून आणलेले आहेत। तर ते न भिजवता न वाळवता असे या पद्धतीने घरचे रेशनिंगचे तांदूळ तसेच कच्चे एकदम बारीक पीठ असं त्याचं दळून आणलेलं आहे। तर आता आपण ते मापून घेऊयात। तर या ठिकाणी 1 वाटी अशी मी पीठ कच्च असं दाबून घेतलेलं आहे। असं दाबून घ्यायचं, त्यामुळे आपल्या पिठाला पाण्याचा अंदाज योग्य आपल्याला समजतो। म्हणून असं पीठ असं फोल्लार घ्यायचं नाही, तर असं आपण दाबून असं पीठ घ्यायचं आहे। तर या ठिकाणी घेतलेलं 1 वाटी तांदळाचं पीठ, 2री वाटी तांदळाचं पीठ, ही 3री वाटी आणि ही 4थी वाटी, असं 4 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे आता आपण साईडला ठेवू। या ठिकाणी अशी मोठी कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये घालूयात पाणी। जेवढं पीठ आहे तेवढंच आपण यामध्ये पाणी घालायचं। ही 1 वाटी, ही 2री वाटी, ही 3री वाटी, ही 4थी वाटी, तर 4 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। 4 वाटी पिठासाठी 4 वाटी पाणी। पाण्यावरती झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये सर्व साहित्य घालूयात। 2 चमचे पापडखार घेतला, 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे खसखस घेतलेली आहे, तर 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे। हे सर्व साहित्य आपण आता पाण्यामध्ये घालू। खसखस घातल्यामुळे पापडांना छान अशी चव येते। आपण जिरे सुद्धा यामध्ये घालू शकता। आता गॅस बारीक करूयात व यामध्ये पीठ घालू। सर्व पीठ पाण्यामध्ये घातलं। आता पाण्यामध्ये चांगलं पीठ आपण मिक्स करून घेऊ। गॅस आता आपण बंद करायचा। पीठ घातल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करायचा। पीठ पाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलं। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिटं असं पीठ दाबून ठेवायचं आहे। झाकून आपण काय करायचं, तर रुमाल घ्यायचा किंवा असा भिजवून पिळून घ्यायचा व त्यावरती थोडं असं पीठ थोडं थोडं काढून घ्यायचं व असं चांगलं ते पीठ आपण मळून घ्यायचं। कापड ओलं केल्यामुळं त्याला पीठ डसत नाही, म्हणून आपण कापड असं ओलं करून घ्यायचं। सर्व पीठ अशाच पद्धतीने आपण कापडावरती मळून घेऊ। सर्व पीठ असंच कापडावरती मळून त्याचे असे गोल गुंडे करून घेऊया। या पद्धतीने त्याला असं मध्ये गोल पाडून घेऊ। तर अशाच पद्धतीने सर्व पीठ कापडावरती मळून हुंडे करून घेऊ। आता आपण थोडे कलरचे पापड बनवूया। तर त्यातलं थोडे कोळे मी असे करून घेतले। आता यामध्ये आपण आता हिरवा कलर घालू। कलरचे ही पापड छान असे येतात व खायला आवडतात मुलांना, म्हणून आपण असे थोडे कलरचे ही पापड बनवूयात। आता पाण्यामध्ये थोडा हिरवा कलर घालून पिठामध्ये मिक्स करून घेऊ। हे पीठ आता आपण कापडावरती मळून त्याचे गोळे करू। तर यामध्ये आता लाल कलर घालू। तर आता हे पीठ मी मळून घेते। तर या ठिकाणी मी लाल, पिवळा व हिरवा असा 3 कलर घेणार आहे। तर याच पद्धतीने 3ही कलर पिठामध्ये मिक्स करून चांगले पीठ मळून घ्यायचं। तर गॅसवरती असं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण 2 तांबे पाणी घालू। पातेल्यावरती झाकण झाकून पाण्याला उकळी द्यायची। पाण्याला उकळी आली की यावरती आता आपण हे गोळे उकडायला ठेवू। त्यामध्ये मी हिरवा, लाल, पिवळा व पांढराही असे 4 कलरचे आपण पापड रंगीत बनवायचे आहेत। तर हे चांगलं आपण 10 मिनिटासाठी असं वाफवून घेऊ। त्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी चांगलं पीठ वाफवून घ्यायचं। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आता झाकण काढून एक एक गोळा यातला काढून घेऊ। तर तेलकट असं आपले गोळे तयार झालेले आहेत। एक एक हुंडा आपण आता यामधला काढून घेऊ। आता गॅस बंद करून असंच झाकण झाकून एक एक गोळा आपण काढून मळून त्याचे पापड बनवायचे। आपल्या मदतीला कोणी नसेल तर आपण एक एकच गोळा काढून त्याचे पापड बनवायचे। जर कोणी मदतीला असेल तर आपण 2-3 गोळे एकदम काढून त्याचे पापड बनवू शकता। तर असंच गरम पाण्यावरती पीठ हे झाकून ठेवू। ओला रुमाल किंवा सुती ओलं कापड असं करून घ्यायचं पिळून व अशा पद्धतीने यामध्ये असं पीठ मळायचं आपण। हाताने किंवा तसं ग्लासने जर आपण पीठ कुस्करलं तर हाताला ते चिकटतं। ओलं कापड करून असं या पद्धतीने पीठ आपण मळून घ्यायचं। चांगलं आपण असं चिकनं पीठ करून घ्यायचं, त्यामुळे आपल्या पापडांना चिरा पडत नाहीत
म्हणून असं आपण चांगलं पीठ ग्लासने असं मळून घ्यायचं. हाताला थोडंही पीठ चिकटत नाही. जर आपल्याला थोडं वाटलं हाताला पीठ चिकटते तर थोडंसं गार पाणी आपण हाताला लावून घ्यायचं. ज्या साईजचे आपण आपल्याला पापड बनवायचे त्या साईजचे आपण गोळे कट करून घ्यायचे. आपल्याला लहान किंवा मोठे जसे पापड बनवायचे त्या पद्धतीने आपण गोळे कट करून घ्यायचे. पीठ चांगलं शिजले का असं ओळखायचं. तर असा गोळा गोल करून हातावरती असा प्रेस करून घ्यायचा. जर आपला गोळा साईडने चिंबला नाही तर छान असे आपले पीठ शिजले असं आपण समजायचं. तर अशाच पद्धतीने आता सर्व गोळे मी करून घेते. कागद ठेवून आपण आता पापड लाटून घ्यायचा आहे. जेवढा आपल्याला लहान मोठा पापड पाहिजे आहे तेवढा आपण लाटून घ्यायचा. असे पापड बनवल्यानंतर 4 काय 5 पट असे पापड छान फुलतात व सालपापडीपेक्षाही छान हे पापड लागतात. तर तुम्हीही नक्की असे पापड बनवा. एकदम सोपी रेसिपी आहे. छान असं ट्रान्सपरंट पापड झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण आता सर्व पापड लाटून घेऊ. हे पापड आपण फॅन खाली 1 दिवस तर कडक उन्हामध्ये 1 दिवस वाळवायचे. उन्हाळी पदार्थ कोणताही चांगला उन्हामध्ये वाळू द्यायचा. त्यामुळे 1 ते 2 वर्ष उन्हाळी वाळवणाला काही होत नाही. पापडांना किंवा कोणत्याही पदार्थाला काही होत नाही. म्हणून आपण एक दिवस तरी कडक उन्हामध्ये हे पापड असे वाळवून घ्यायचे. आता तशाच पद्धतीने तुम्हाला कलरचाही मी आता पापड बनवून दाखवते. असा लाल कलरचा गोळा मळून घेतलेला आहे. तर याचा आपण आता पापड बनवू. छान असा कलरचाही पापड झालेला आहे. पाहू शकता आपण. ही साधी सोपी पद्धत वापरून तुम्हीही असे रंगीबेरंगी पापड नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.